आज काय बनवते माहिती आहे? सगळ्यांचा आवडीचा विषय असतो ॲक्चुअली हा. मला अजिबात आवडत नव्हतं. मला सुरुवातीला माहिती पण नव्हतं हा प्रकार काय असतो ते. मला इतकं विचित्र वाटायचं. पण नंतर एवढं आवडेल याची अजिबात मी अपेक्षा केलेली नव्हती. तर काय आहे ते चला बघूया. तुम्हाला आत्तापर्यंत कळलं पण असेल की मी कशाबद्दल बोलते ते. खूप जणांना बिर्याणी आवडते. म्हणजे अक्षरशः दिवाने असतात बिर्याणीसाठी. कुठं जातात ते बिर्याणी खायला. मला तेवढी म्हणजे अक्षरशः असं कुठेतरी जाऊन बिर्याणी खायला म्हणून मी कधी गेलेले नाहीये. पण मी घरी बिर्याणीचे वेगवेगळे प्रकार बनवून ट्राय करत असते. अगदी सिंपल वेनं, अजिबात वेळ नसताना सुद्धा अगदी सिंपल वेनं बिर्याणी बनवत असतो आणि खात असतो. तर जेव्हा नव्यानं माहिती झाली ना, तेव्हा मी असा विचार करायचे, की हा सुट्टा-सुट्टा मोकळा भात, कारण आम्ही इंद्रायणी तांदूळ त्यात 1 वाटीत भातात 2 वाट्या आमटी मिक्स करून खाणारी लोकं, त्यांना हा सुट्टा-सुट्टा कोरडा भात इतका असं मला तर वियर्ड वाटायचं, की हे काय कोरडं-कोरडं गोळा करून खायचं वगैरे असं. पण नंतर विचार केला, की बघू टेस्ट करून. 1-2 वेळा टेस्ट केली तेव्हा अजिबात खरंच नव्हतं आवडलेलं. पण नंतर ते एखादा फ्लेवर येतो, बिर्याणीचा फ्लेवर वाढायला लागतो ना, जसं समजायला लागतो त्यातला, तसं मला त्यातला फ्लेवर कळत गेले आणि नंतर मला आवडायला लागले. मला खाणारे वेडे वाटायचे, की हे काय आहे? कुठल्याही गोष्टीसाठी वेडे होतात. ते कोरडं-कोरडं असतं, ते पसरलेलं असतं, त्यात पण 1-2 कलरचं असतं, ते पांढरं मिक्स, त्यातच हे लाल मिक्स. मग मी बऱ्याच वेळा ना कुकरमध्ये आपण जसं खिचडी बनवतो ना, तसं चिकन टाकून मी बनवलं होतं बिर्याणी. पण त्याला बिर्याणी म्हणत नाहीत हे मला माहीत नव्हतं. त्याला चिकनची खिचडीच म्हणायला पाहिजे ॲक्चुअली. पण ते पण छान लागतं. असं काही नाही की म्हणजे विचित्र वगैरे लागतं. सुरुवातीला माझ्यासारखे जे असतात ना इनिशियल लेव्हलचे, त्यांच्यासाठी खरंच ते टेस्टसाठी चांगलं आहे आणि त्याच्या नेक्स्ट लेव्हल जर पाहिजे असेल ना, तर बिर्याणी नक्की ट्राय करा. तुम्ही बिर्याणी करायची म्हणजे सगळं एकत्र करायचं असं नसतं. तर त्या तांदळाला, बेचव तांदळाला, ॲक्चुअली बेचव तांदळाला चव आणायची असते. त्या बेचव चिकनला म्हणजे फ्लेवर, त्या चिकनला फ्लेवर आला पाहिजे आणि तो फ्लेवर त्या तांदळात उतरला पाहिजे. हे म्हणजे खरं तर बिर्याणी. हे मला नंतर बनवायला लागल्यानंतर समजलं. तर त्या बिर्याणीत पण फ्लेवर असतो हे मला सुरुवातीला सांगितल्यावर समजत नव्हतं. पण नंतर समजायला लागलं, की अरे हां, हे खरंच छान आहे टेस्टला. तर एकदा तुम्ही आता बघितलीच असेल आत्तापर्यंत, पण मी तरी पण थोडक्यात तुम्हाला रेसिपी सांगते. मस्त खडा मसाले तुम्हाला जे आवडत असतील ते खडे मसाले, जिरे, तेल घालून आणि त्या पाण्यात उकळत्या मीठ घालून राईस मस्त 90% शिजवून घ्या. तो नंतर साईडला काढून थंड करायला ठेवा आणि तोपर्यंत चिकन बनवून घ्या. मग ते चिकन 2-3 तास तरी ॲटलिस्ट मॅरिनेट करा. म्हणजे दही, आलं लसूण पेस्ट, हळद वगैरे. माझा आधीचा एक व्हिडिओ आहे ज्यात मी ते मॅरिनेट कसं करायचं बिर्याणीचं चिकन ते दाखवलं आहे. तर तसं मॅरिनेट करून घ्या आणि मॅरिनेट केल्यानंतर फ्रीझरला वगैरे ठेवा. फ्रीझरला ठेवलं तर माझा अंदाज आहे की छान मॅरिनेट होतं. तर तसं करून बघा तुम्ही. आणि त्यानंतर चिकन शिजवून घेतल्यानंतर त्याला लेअर लावायला स्टार्ट करायचे. मग कोथिंबीर, तळलेला कांदा, राईस आणि चिकन. पहिला चिकनचा लेअर, नंतर राईसचा लेअर, नंतर त्याच्यावर हळदच म्हणते, कोथिंबीर आणि कांद्याचा एक लेअर, त्यानंतर परत थोडासा राईसचा लेअर, त्यानंतर चिकनचा लेअर, त्यानंतर त्याच्यावर कांदा आणि कोथिंबीर आणि त्यानंतर परत वरती एक राईसचा लेअर लावून तुम्ही ते 2 लेअर 3 लेअर तुम्हाला जसं ज्या क्वांटिटीत असेल तसं त्या क्वांटिटीत तुम्ही करू शकता. आणि त्याच्यासोबत आमच्यात फक्त बिर्याणीवर भागत नाही, चपाती, सुक्कं, रस्सा, बिर्याणी हे सगळं लागतं. तर तुम्ही नक्की अशी बिर्याणी बनवून ट्राय करा आणि मला सांगा नक्की कशी झाली ते कमेंटमध्ये.